नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सेकंड एपिसोड मध्ये, ते म्हणजे कॅरेक्टरच्या ताटाखाली. तर आज आपल्यासोबत आहेत दुसऱ्या गेस्ट, त्या म्हणजे अजब राज्याची गजब गोष्ट यामधल्या बेताल नगरीच्या राज्यकन्या राजकुमारी निशा. तर यावर्षी माझं नशीबच नेहमी चांगलं असतं. या मागच्या वर्षी पण राजकुमारींचा इंटरव्ह्यू, यावर्षी राजकुमारींचा इंटरव्ह्यू. नावात थोडा फरक, पिंकी निशा, पण बुद्धिमत्ता सेम. जाऊ द्या, प्रश्नांना आपण डायरेक्ट सुरुवात करूयात. आपले 5 लकी प्रश्न त्यांच्यासाठी आपण इकडे आणतोय. तर पहिला प्रश्न त्यांच्यासाठी असा आहे की एक आळशी राज्याची राज्यकन्या म्हणून तुम्ही तुमचे कुठले आळशी गुण सांगू शकता? मला ना ऍक्च्युली झोपायला जायचंय, पटकन जरा हे संपवा ना प्लीज. आता मला झोपायला जायचंय. बेताल नगरी पुण्यात होती का? जाऊ द्या, पुढचा प्रश्न आपण विचारूयात. पुढचा प्रश्न असा आहे की तुमचा ड्रीम बॉय कसा आहे? ड्रीम बॉय हा म्हणजे त्याला साधारणतः 2 डोळे, 2 कान, 1 नाक, 2 पाय, 2 हात असले पाहिजे. म्हणजे पुरुष असले पाहिजे साधारणतः. 2 कान नको? हा बोलले मी, तुम्ही ऐकलं नाही. ओके ओके ओके. नाही, मी ते सगळं ऐकूनच एवढं झालो की म्हणजे इनडायरेक्टली तुम्हाला एक फक्त पुरुष हवा, पुरुष तयार हवा. या बाबा राज्यकन्याच्या स्वयंवरासाठी फक्त पुरुष असणं गरजेचं आहे, ही एकमेव अट. पुढे जाऊयात. पुढचा आपला प्रश्न असा आहे की तुमचं म्हणजे एक हा अंकिता म्हणून तुम्हाला हा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की कानामागून येऊन तुम्ही दुसऱ्यांची वाक्य कापता असं आम्ही ऐकलंय, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कंसा तिकडे समीर शिर्के का दिले? माहिती होतं मला त्यांचाच प्रश्न असेल हा. तर ऍक्च्युली काय, मी नवीन आले इथे, सो मला पटकन असं वाक्य लक्षात नव्हती राहत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बिंग राजकुमारी फ्रॉम आळशी राज्य, तर तिकडे असं लेंदी नाटक वगैरे खूप आळस यायचा. मग मी माझं वाक्य आपलं पटकन घेऊन टाकायचंय, तसं पण ते विसरायचे वाक्य. माझी काही चूक नव्हती. म्हणजे ते विसरायचे वाक्य म्हणजे तुमची चूक नव्हती? ठीक ठीक ठीक, असं पण असू शकतं, त्यांची चूक असू शकते, यांची काही चूक नसू शकते. नेहमी मुलीचंच बरोबर. तर पुढे जाऊयात. तर पुढचा प्रश्न आपला असा आहे की स्वयंवरासाठी जे काही उमेदवार येणार आहेत त्यांना तुम्ही काय सल्ले द्याल? त्यांनी काय करावं? ओ वाव, नाईस क्वेश्चन. मला असं वाटतं की त्यांच्याकडे साधारणतः एखादी मर्सिडीज, छान अशी शेती आणि असे गाड्या वगैरे 10-12 गाड्या तरी असल्या पाहिजेत साधारणतः त्यांच्याकडे. आणि शिवाय असं एक मोठं राज्य, 6 पॅक्स ऍप आणि असं मस्त छान असले पाहिजे ते, असं मला वाटतं. म्हणजे त्यांनी त्याची तयारी करून यावी साधारणतः. म्हणजे इनडायरेक्टली थोडासा एक घरगडी प्लस थोडासा एक पैसे जास्त असलेला असा कोणीतरी तुम्हाला मिक्सचर पाहिजे. मुलगा कुठे मिळणार आहे काय माहिती. पुढचा प्रश्न तुम्हाला मी असा विचारतोय की आम्ही असं ऐकलंय की तुम्ही इंस्टाग्रामवर कोळशाच्या खाणीत गेला होता, असं मला काही व्हिडिओज दिसले, फोटोज दिसले, लाईव्ह दिसला. तर त्याबद्दल तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स काय सांगाल? तिकडे काय काम करायला गेला? तिकडे ऍक्च्युली मी एक रिअलिस्टिक शूट करायला गेले होते. म्हणजे मला माहितीच नव्हतं ना की कोळसा काळा असतो, पण दॅट सो डर्टी. मी तिकडे ऍक्च्युली व्हाईट ड्रेस घालून गेले आणि मग प्रॉब्लेम झाला. मी त्यांना सांगून आले की उद्याच्या उद्या सगळं पांढरं शुभ्र करा, माझा ड्रेस खराब होईल ना, आणि मग परत नवीन ड्रेस घ्यायला लागेल, मग त्यासाठी परत कुबेरांना आज्ञा द्या, मग ते 6-7 महिन्यांनी ड्रेस आणणार, एवढं कशाला करायचं. मग त्यांना सांगून आले की उद्याच्या उद्या सगळं पांढरं शुभ्र झालं पाहिजे. ओके ठीक आहे. कोळशाची खाण काळी असते हे यांना माहित नव्हतं. कुठली खाण काळी असते? कोळशाची. कळलं ना. पुढचा प्रश्न असा आहे की म्हणजे खास जरा आम्हाला आतून आलेला हा प्रश्न आहे की तो म्हणजे तुमच्यासोबत जे को ऍक्टर्स आहेत जे वेगवेगळे, ते म्हणजे त्यांच्यासोबत काम करताना तुम्हाला काय वाटतं? त्यांचे तुम्ही काय गुण सांगू शकता? ते कसं करतात वगैरे? ऍक्च्युली सगळेच खूप सिनियर्स आहेत, सो सगळे खूप छान काम करतात. आणि मला असं थोडं पहिले म्हणजे छान आहे म्हणजे सगळं तिकडे, पण आय गेस थोडं अजून ऑकवर्ड वाटतं किंवा नाटकात. म्हणजे मी कधी असा रोल केला नाहीये ना याआधी, सो मला थोडं रुळायला वेळ लागेल असं. त्यांच्या कॉमेडी बद्दल वगैरे काय? आई शपथ, खूपच भारी करतात ते सगळेच. खूप कॉमेडी खूप भारी करतात, त्याच्यामुळे मला थोडं जमवून घ्यायला जरा प्रॉब्लेम होतो, पण मी करेन. कारण तुम्हाला जमत नाही कॉमेडी? हा, मी केली नाही आधी. ओके ओके ठीक आहे. म्हणजे ते इतके चांगले करतायत आणि तुम्ही आज त्यांच्यासोबत पहिल्यांदा प्रयत्न करताय वगैरे वगैरे. वा वा, छान. त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. तर ह्या होत्या राजकुमारी निशा आणि यांना आपण भेटणार आहोत अजब राज्याची गजब गोष्ट ह्यामध्ये. आणि ह्यासाठी तुम्हाला यायचंय 17 मेला शुक्रवारी रात्री 8 वाजता राम गणेश गडकरी रंगायतला. तोपर्यंत भेटूयात पुढच्या एपिसोड मध्ये नवीन गेस्ट सोबत.
धन्यवाद.